सतत होणाऱ्या वातावरणातल्या बदलांचा परिणाम हा हळदीच्या पिकावरती जाणवू लागलाय। हिंगोली जिल्ह्यामध्ये हळदीची मोठ्या प्रमाणात लागवड होते, पण हळदीचं उत्पादन घेणारे शेतकरी सध्या संकटात आहेत, कारण हळदीच्या पिकावरती करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय। परिणामी हळदीच्या उत्पादनात 25 ते 50% घट होऊ शकते, अशी माहिती कृषी विभागातल्या सूत्रांनी दिली आहे। भारतामध्ये हळदीचं सर्वाधिक उत्पादन घेणारा जिल्हा म्हणून हिंगोली जिल्ह्याची ओळख आहे। हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश भागात जे ते मोठ्या प्रमाणामध्ये हळदीचं उत्पादन घेतलं जातं, परंतु आता ह्याच हळदीच्या पिकावर जे ते मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे। मी सध्या उभा आहे टेंभुर्णी गावाच्या शेत शिवारामध्ये। आपण या ठिकाणी हे संपूर्ण हळदीचं पीक बघू शकता। हे संपूर्ण पीक जे ते करपा या रोगानं ग्रासलेलं आहे, त्यामुळे उभं हळदीचं पीक जे ते करपत आहे, वाळत आहे। याचा परिणाम जो तो हळदीच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणात जाणू शकतो। कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार जवळपास 25 ते 50% हळदीच्या उत्पादनात या करपा रोगामुळे जे ते घट होऊ शकते, त्यामुळे याचा थेट आर्थिक फटका जो तो हळद उत्पादक शेतकऱ्यावर बसू शकतो। खरं पाहायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यातील जे काही बाजारपेठा आहेत, या ठिकाणी 12 महिने हळदीची विक्री होत असते। एवढं मोठ्या प्रमाणात हळदीचं उत्पादन काढलं जातं, परंतु यावर्षी या हळदीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। सतत होणारे वातावरणाच्या बदलामुळे जे ते मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव हळदीच्या पिकावर पाहायला मिळतोय, त्यामुळे जे ते यावर्षी हळदीचं उत्पादन जे ते घटू शकतं असा अंदाज आहे। त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी जे ते चांगली संकटात सापडलेले आहेत। तर कृषी विभागाच्या वतीने आवाहन केलं जात आहे, करपा रोगाचा थोडाही प्रादुर्भाव दिसल्यास तत्काळ फवारण्या कराव्या, कृषी विभागाशी संपर्क करावा असं आवाहन कृषी विभागाकडून केलं जात आहे। तर शेतकरी मात्र जे ते मोठे द्विधामय स्थितीमध्ये आहेत, त्यामुळे कृषी विभागानं थेट शेतकऱ्यांच्या बांधावर यावं आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत। कॅमेरा पर्सन आकाश सह माधव दिपके, एबीपी माझा, टेंभुर्णी, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।